बऱ्याचदा साप हे आपण विचार देखील करू शकत नाही अशा ठिकाणी लपलेले असतात आणि आज या सापाने मला बाईटही केली. पण हा साप पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे आपल्याला काही झाले नाही. खिडकीच्या फटीत तो लपून बसला होता आणि मी त्याचा थोडासा पाठ बघूनच समजला का हा साप ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणजेच रुखा किंवा रुखय आहे. पण गावाकडे याला विषारी समजून खूप मोठ्या प्रमाणात मारण्यात येते. हा साप कदाचित घराला लागून खूप सारी झाडे असल्यामुळे खिडकीतून आत येऊन लपून बसला असावा. हा साप ट्री स्नेक म्हणजेच झाडावर राहणारा साप आहे, त्यामुळे हा खूप जास्त चपळ असतो आणि हा साप रेस्क्यू करता करता आपल्याला जवळपासच 2 साप रेस्क्यूसाठी कॉल आले. त्याच्यामधला एक साप हा ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणजेच रुखयच होता. पण हा साप फारच शांत होता, त्यामुळे आपण त्याला सुरक्षित रेस्क्यू केले. पण त्यांनी पाहिलेला दुसरा साप कदाचित आपण येण्याच्या आधीच निघून गेला. पण तो साप रुखय नसून कोणतातरी वेगळा साप होता. कारण हे दोन्हीही साप एकाच ठिकाणी होते आणि जेव्हा मी इकडे पोहोचला तेव्हा इकडे ज्यांनी मला स्नेक रेस्क्यूसाठी कॉल केला होता त्यांना जेव्हा ह्या पळालेल्या सापाबद्दल विचारले तेव्हा त्यांच्या बोलण्याप्रमाणे तो साप कदाचित धामण किंवा नाग असावा. कारण पावसाच्या सीझनमध्ये बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रकारचे वेगवेगळे साप एकत्रित बघायला भेटू शकतात. खूप वेळ शोधूनही जेव्हा हा साप सापडला नाही तेव्हा आपण या दोन्ही रेस्क्यू केलेल्या सापांना घेऊन सुरक्षित निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतो.